आज तर पावसानं सकाळपासून लावून धरलं होतं. मला वाटलं गॅरेज जाणं काही होत नाही, पण तसं काही झालंच नाही बरं का. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अरुण लोखंडे आणि स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आज तर उठायला सकाळी लईच लेट झालं. लेट म्हणजे लेटच झालं, काय सांगू तुम्हाला. आणि सकाळी लेट उठायचं कारण एकच होती, म्हणजे झोपच सुद्धा नाही होत सकाळी. त्याच्यामुळे आज आहे ना उठायला लेट झालं. पण लेट उठलो त्याच्यामुळे एकच काम केलं, वाटले सगळे कामावरून घेतले. पण तिथं मस्त वर्कआउट चालू केलं. शेवटी सपाटे मारले आणि स्ट्रेचिंग वगैरे करून आपला वर्कआउट पूर्ण करून घेतला. वर्कआउट झाले नंतर आंघोळ वगैरे करून दूध वगैरे पण मस्त वगैरे रेडी झालतो. पण सकाळी ना पाऊस चालू झाला. मला वाटलं गॅरेजवर जाणं काही होणार नाही, पण ऐन टाइमवर पाऊस बंद झालं. म्हणलं चला आता मस्त गॅरेजवर जाऊ. आणि कालचा व्हिडिओ काही एडिट झाला नव्हता भाऊ, त्याच्यामुळे या ठिकाणी आलो. इथे एडिटिंग वगैरे करून घेतली, व्हिडिओ सोडून दिला. पण आजचा व्हिडिओ पण काही एडिट झाला नव्हता भाऊ. आता 6 वाजता मी व्हिडिओ टाकणार आहे. आणि असं नाही का मी घरीच व्हिडिओ एडिट करतो. मला कुठं पण जागा भेटली तिथे शांत जर असला ना तिथे व्हिडिओ एडिट करून घेतो मस्त पैकी. मी गॅरेजवर गेलो पण आज काही भाऊ नव्हते भाऊ गॅरेजवर, त्याच्यामुळे ना काही काम पण नव्हतं, कस्टमर पण येत नव्हते. त्याच्यामुळे आपल्या गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करून घेतली. लवकर दुकान बंद करून घरी येतच होतं. आणि रस्त्याने आता आपले स्वपन भाऊ आणि ओम भाऊ भेटले होते. त्यांना व्हिडिओ मध्ये घेऊन घेतलं. ते कन्नडला गेले भाऊ लोंढे भाऊंचं सामान आणायला. दसऱ्या दिवशी लोंढे भाऊ निघते आमच्या गावामध्ये, मग त्याचं सामान आणायला ते गेले. तर मित्रांनो तुम्हाला मी 2 तारखेला दाखवलं लोंढे भाऊनी कसे असते म्हणून. तर तुम्ही तेवढं लाईक फॉलो काय जे असेल ते करून घ्या आणि फॉलो करून ठेवा काही बघण्यासाठी. तर मित्रांनो मी तुम्हाला भेटतो अशाच नवीन एक व्हिडिओ मध्ये. तर बाय मित्रांनो.